मनोज इलेव्हन कणकवली संघ टॉस जिंकतोय. टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षणाचा निर्णय आणि गौरव गुंगराड गोलंदाजी मार्कडे सज्ज होत आहेत, ज्यांनी लाजरी क्रिकेट स्पर्धेमध्ये मिडल षटक टाकण्याचा पराक्रम केला आणि हॅट्रिक देखील नोंदवली होती. गौरव गुंगरड आपण गोलंदाजी मार्ककडे पाहतोय. स्ट्रायकिंग एंडला सज्ज आलाय नंदकुमार, नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे राज. सामना सुरू होतोय. 6 षटकांचा सामना. टॉस जिंकून घेतलेला प्रथमतः क्षेत्ररक्षणाचा निर्णय आणि दिलेलं बॅटिंगचं आमंत्रण पावनदेवी सोनाळी क्रिकेट टीमला. सलामीची जोडी आपण पाहतोय. अनिवार्य पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन आपल्याला गौरव गुंगरड पाहायला मिळत आहेत मनोज इलेव्हन कणकवली क्रिकेट टीम कडून. सामना सुरू होतोय. पहिला बॉल अलक्यातने ढकललाय. क्षेत्ररक्षक येतोय अक्षय जाधव, चेंडू अडवतोय. तोपर्यंत फक्त एकच धाव. एकेरी धावेने धावसंख्येला सुरुवात होते. धावसंख्येचा श्री गणेशा आणि राजच्या बॅटमधून खूप चांगली बॅटिंग आपल्याला सकाळच्या सत्रात पाहायला मिळाली. तो राज आपण पाहतोय सोनाळी गावचा खेळाडू श्री पावनदेवी सोनाळी या क्रिकेट टीम कडून खेळतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न चेंडू हवाई मार्गाने करतोय. सपर सेलपर्यंत क्षेत्ररक्षक आला नाही. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. स्ट्रायकिंग एंडला थ्रो झालाय. पंचांकडे अपील केली गेली आहे. नॉट आउटचा इशारा पंचांचा. अंदाज राज 2 या धावेने. आजचा दिवस आपण पाहतोय श्री पावनादेवी सोनाळी. पूर्ण सामना मनोज इलेव्हन कणकवली बनाम पावनादेवी सोनाळी. वेगवान चेंडू तेस्तारा टप्पा खाल्यानंतर थेट विकेट किपरचा वेध घेतोय. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय गौरव गुंगरड यांच्याकडून. सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेटमधील एक नामांकित गोलंदाज ज्यांच्याकडे पाहिलं जातं. अनेक मोठ्या स्पर्धा ज्यांनी गाजवल्यात. सध्याच्या मोसमातील लाजरीची कुडाळ येथे स्पर्धा झाली होती. स्पर्धेत मिडल षटक टाकलं होतं. कट केलाय. क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू अडवतोय. तोपर्यंत फक्त एकच धाव. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नाही. एक चांगले बॅटर आहेत. एक चांगला स्कोर इथे उभा करावा लागेल. साडव्या बॅटने फटका आलाय. मिड ऑन ला क्रॉस केलाय चेंडूने. चेंडूचा प्रवास लॉंग ऑन ला. क्षेत्ररक्षक मागे, चेंडू पुढे. अखेरता मात्र साही भोगले तिथपर्यंत पोहोचतोय. चेंडू अडवतोय परंतु 2 धावा काढण्यापासून रोखू शकले नाही. 2-4 चेंडूवर अर्जित केल्यात. पॅटची कट. चेंडू जाऊन विसावलाय. दर्पण आचरेकर यांच्या हातामध्ये. संघाला गुरुनाथ बॅक टू द पॅव्हिलियन एसटीजे. चांगली गोलंदाजी केली होती गौरव यांनी. फक्त 6 धावा इथे खर्च केल्या होत्या आणि 1 गडी देखील बाद झाला होता या षटकामध्ये. पुन्हा एकदा गौरव ओढू विकेट. वेगवान चेंडू अतिशय फास्ट टाकला होता. लेगसिकच्या बाहेर. पंच इथे वाईड घोषित करतायत. अवांतर चेंडू. अवांतर चेंडूने धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या पोहोचते धावफलकावर 28. लेगसिकच्या बाहेर. पंच इथे अवांतर घोषित करतायत. पुन्हा एकदा गौरव गुंगरड गोलंदाजी मार्ककडे ते पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकामध्ये 6 धावा खर्च केल्यानंतर दुसरं षटक, दुसरा स्पेल कसा असेल हे पाहण्यायोग्य असेल. बॅकफुटला सरकत फटका खेळायचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. चेंडू थेट जाऊन विसावतोय. वेध घेतोय. विकेट किपरचा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. यांच्या मालकीचा संघ आपण पाहतोय. एक मोठ्या स्पर्धा या संघाने गाजवल्या. त्यावेळेस शॉर्टांपूलचा फटका. चेंडूचा प्रवास खरोखरच अप्रतिम झेल. इथं टाळ्या वाजवाया खेळाडूसाठी. आकाश तिथे अप्रतिम क्षेत्ररक्षण करतोय. खूप लांबवरचा प्रवास करत आकाश झेल पर्यंत पोहोचला. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू. शॉर्टांपूलचा फटका सुदेशचा. चेंडू हवेमध्ये उडला. अक्षय वेगाने आला आणि या चॅलेंजिंग आउटफील्डवर अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. आकाशच्या माध्यमातून झेल टिपला गेला. विकेटचं पतन. फलंदाज होतोय बाद. तर संघाला अर्थातच पावनादेवी सोनाळी वेगवान चेंडू टप्पा खाल्यानंतर चेंडू जातोय विकेट किपरकडे. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. या आधीच्या चेंडूवर विकेट, त्यानंतर निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी या षटकाचा लेखाजोखा पाहिला. पहिला चेंडू वाईड होता. त्यानंतर सलगचे 3 चेंडू निर्धाव आले आहेत आणि 1 गडी देखील बाद केला गेलाय. फास्ट वेग
चेंडू टाकला होता पुन्हा एकदा वेध घेतोय विकेट किपरचा सलग 4 चेंडू निर्धाव टाकलेत वाईड फक्त एक धाव आली आहे गौरव सर याही वेळेस मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता पुन्हा एकदा चेंडू विकेट किपरकडे जातोय वारंवार चेंडू आपण निर्धाव पाठवू सलग 5 चेंडू निर्धाव टाकले गेले आहेत गोलंदाज गौरव गुंगरड यांच्या माध्यमातून फक्त एक वाईडची धाव ही स्कोर कार्डवर गणली गेली आहे या षटकामध्ये नेक्स्ट बॉल रत्नाकरसाठी बॅटची कट चेंडू मागील क्षेत्रात मार्गस्थ होतोय चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये एक धाव मिळते एकेरी धावाने धावसंख्येत बदल धावसंख्या 29 धावा 5 षटकांची समाप्ती 4 गड्यांच्या मोबदल्यात 29 शेवटचं षटक चालू होईल पॉवरप्लेचं पहिलं षटक घेऊन गोलंदाज गौरव 4 षटकांच्या सामन्यासाठी पहिलंच षटक फक्त पॉवरप्लेचं असेल बॅटर चॉईस पॉवरप्ले असणार नाही याची नोंद घ्या गौरव गुंगरड गोलंदाजी मार्कडे सज्ज झाले षटक क्रमांक पहिला अनिवार्य पॉवरप्ले षटक ज्या षटकामध्ये फक्त 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर ठेवण्याची मुभा ही क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला सामना सुरू होतोय पहिला बॉल कुणाल फेस करण्यासाठी स्ट्रायकिंग एंडला सज्ज झालाय पहिलाच बॉल टाकल्या टप्पा पडल्यानंतर थेट विकेट किपरचा वेध घेतोय निर्धाव चेंडूने या सुरुवात झाली या ओव्हरला नेक्स्ट बॉल याही वेळेस मोठा फटका खेळायचा प्रयत्न बॅट अँड बॉलचा संपर्क नाही चेंडू जातोय थेट विकेट किपरकडे बॅक टू बॅक 2 मिळतोय मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता चेंडू शरीरावर लागतोय पॉइंट मध्ये चेंडू प्रवास करतोय लेग बायचा इशारा पंचांचा येतोय जोपर्यंत चेंडू उचलला जाईल फेकला जाईल तोपर्यंत एक धाव ते कंप्लीट केली गेले पहिली धाव स्पर्धा आपण युट्यूब लाईव्ह पाहतोय साडव्या बॅटने खेळलाय फटका क्षेत्ररक्षक प्रजेश रावले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामांकित क्षेत्ररक्षकांपैकी एक प्रजेश रावलेचं नाव हे आदराने घेतला तर तो प्रजेश मात्र खूप चांगलं क्षेत्ररक्षण तिथे करतोय विकेटचं पतन फलंदाज बाद स्वप्नील माघारी परततोय सोबत सोनाळी या टीमला पहिला धक्का बसतोय स्वप्नीलच्या स्वरूपात आता मात्र अभिषेक मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय बॅटिंगसाठी नितेश शेलार यांच्याकडून यावेळेस बॅटची कट चेंडू विकेट किपरच्या डोक्यावरून मागील क्षेत्रात मार्गस्थ होतोय मिळेल फक्त एकच धाव त्या स्ट्रायकिंग एंडला सज्ज झालाय गौरव यांचा पुढचा चेंडू मोठा फटका खेळायचा प्रयत्न बॅटची कट चेंडू विकेट किपरच्या हातामधून विसावलाय विकेटचं पतन अभिषेक बॅक टू द पॅव्हिलियन एस टीजे स्ट्राईक पहिला बॉल फेस करत असताना यावेळेस रिव्हर्सिपचा फटका पाहायला मिळतोय 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू निघालाय कव्हर्स बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी रिव्हर्सिपचा फटका आला आणि त्या फटक्यावर ते विजय प्रस्थापित केलाय मनोज 11 पुंडा क्रिकेट टीमने विजय संघाचं हार्दिक अभिनंदन सामना सुरू होतोय आजच्या या दिवसातील शेवटचा सामना महत्वपूर्ण सामना गौरव गुंगरड गोलंदाजी मार्कडे सज्ज आले समोर असतील विल्सन डिसोजा पहिला बॉल उडती विकेट पहिलाच बॉल अलॉंग विथ द कार्पेट बीट ऑनला फटकातोय क्षेत्ररक्षक मुन्ना अतिशय वेगाने येतोय चेंडूवर ताबा मिळवतोय तोपर्यंत एक धाव येते पळून पूर्ण केली जाते दोन्ही बॅटरला मिळतोय वेगवान चेंडू पहा स्पोर्टमॅनशिप पंचांचं बोट आकाशाच्या दिशेने व्हायच्या आधीच मैदानाच्या बाहेर पावलं निघाली एकदा टाळ्या वाजवा
राहू पाटील यांच्यासाठी ही स्पोर्ट्समॅनशिप आपल्याला पाहायला मिळते. विकेट पहिला धक्का बसतोय बॅटिंग करणाऱ्या टीमला. राहू पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. वैयक्तिक 0 सांघिक 1 या धावसंख्येवर बाद होत आहेत. मोठी विकेट आली आहे. एक फास्ट बॉल फास्ट अतिशय वेगाने चेंडू टाकला होता. बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. चेंडू जातोय थेट विकेट किपरकडे. निर्धाव चेंडू होते. 1 धाव देत 2 गडी बाद केले होते षटकामध्ये. पॉवर प्ले षटक हाताळलं होतं. अवेस मोठा फटका आलाय. चेंडू हवाई मार्गाने सफर करतोय परंतु आकाश झेलच्या खाली टिपलाय झेल. विकेटचं पतन. अजून एक धक्का बॅटिंग करणाऱ्या टीमला. फलंदाज प्रसाद माघारी परततोय. यस टीचे गौरव यांचा पुढचा चेंडू प्रणामसाठी असेल. तेच वेगवान चेंडू टाकला नव्हता. अतिशय कमी गतीने हा चेंडू टाकला होता आणि मागे पडलाय. 2 गडी ते बाद केलेत आणि शेवटचा चेंडू देखील खूप चांगला फेकला गेलाय. निर्धाव चेंडू येतोय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धाव फक्त 1 आणि गडी बाद झाले 2. एक जबरदस्त गोलंदाजीचा नजराणा इथे पेश केलाय. पहिल्याच ओव्हरमध्ये गौरव गुंगराड यांनी पहिल्याच ओव्हरमध्ये ते विरोधी संघाला दबावात टाकलंय, संकटात टाकलंय. तर मात्र या दबावामधून बाहेर यायचं असेल तर आत्मविश्वासाने इथे खेळावं लागेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. त्यांनी खर्च केली. ते गौरव गुंगराड सर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ककडे पाहायला मिळते. तिसऱ्या षटकासाठी त्यांची निवड. 5 षटकांचा आपण सामना पाहतोय. 5 षटकांमध्ये फ्रेंडशिप गोपाळनगर क्रिकेट संघ पहिल्या 2 षटकांमध्ये फक्त 9 धावा करतोय. स्ट्रायकिंग एंडला प्रणाम पाहायला भेटतोय. नॉन स्ट्रायकिंग एंडला विल्सन डिसोजा त्यांच्या बॅटमध्ये एक षटकार पाहिला. सुंदर फटका पाहायला भेटतोय. कव्हर क्षेत्रामध्ये फटका आपण पाहतोय. अक्षय जाधव येतोय चेंडूवर अतिशय वेगाने. चेंडू उचलेल, चेंडू फेकेल तोपर्यंत इथे 2 धावा. दोन्ही बॅटर सहजरित्या पळून काढतायत. 2 धावे. लाजरी कुडाळची क्रिकेट स्पर्धा ते गोलंदाजीने गाजवले होते परंतु यावेळेस प्रणब्याच्या बॅट मधून मोठा धमाका आलाय. चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय 6 धावांसाठी. षटकार आपण ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्या स्क्रीनवर पाहतोय. गौरव गुंगराड यांचा चेंडू ओव्हर द विकेट प्रकारचा मारा. प्रणमच्या बॅट मधून एक मोठा फटका निघाला. हवाई सुंदर फटका. कव्हर्स पॉइंटला फटका येतोय. क्षेत्ररक्षक खूप लांबवरून येईल. अक्षय चेंडूवर ताबा मिळवेल, करेल परतावा. तोपर्यंत इथे 2 धावा. खूप चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला भेटते परंतु तेवढीच प्रणाम पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला. हवेस पॉइंट क्षेत्रात फटका आलाय. दैवत झेलच्या खाली येतोय. टिपतोय झेल. विकेटचं पतन. प्रणम इथे बाद होतोय. प्रणमची आलेली विकेट. एक मोठा धक्का बॅटिंग करणाऱ्या टीमला. फ्रेंडशिप गोपाळनगर वैभव या क्रिकेट टीमला. यस टीजे गोलंदाज गौरव सर आपल्याला गोलंदाजी मार्कडे आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन सज्ज होत आहेत. धावसंख्या पाहिली तर 19 धावा. थोडीशी कमी धावसंख्या पाहायला मिळते कारण मनोज 11 कणकवली क्रिकेट संघ एक बलाढ्य आणि ताकदवर संघ आपल्याला पाहायला मिळतोय. स्पर्धेमध्ये आल्या पावलेच एक मोठा फटका मारायचा प्रयत्न झाला होता परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क इथे होऊ शकला नाही. चेंडू थेट विकेट किपरचा वेध घेतोय. निर्धाव चेंडू हा यासाठी धावसंख्या. एक प्रेक्षकीय मॅच पाहण्यासाठी आले त्यांचं देखील खूप खूप स्वागत असेल. 7व्या बॅटने खेळलाय. समोरच्या दिशेने फटका. क्षेत्ररक्षक शर्तीचे प्रयत्न करतोय. साई बोगले अखेरच्या क्षणी पुन्हा परत चेंडू उचलतोय, फेकतोय. तोपर्यंत इथे 2 धावा पळून पूर्ण केल्यात. 2 धाव्यांचा भरणा करतायत. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त.